सीएस मधल्या धर्मांतर लैंगिक शोषण प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली। कॅन्सरग्रस्त पित्याच्या उपचारासाठी पीडितेनं कॉर्पोरेट जिहाद सोसल्याचं कळतं। औषधांसाठी पैशांची गरज असल्यानं मानसिक छळ तिनं सहन केला अशी सूत्रांची माहिती। तर दुसरीवर कुटुंबाची जबाबदारी असल्यानं धर्मांतराच्या छुप्या अजेंड्याला ती बळी पडली। राष्ट्रीय महिला आयोगाने देखील या पीडितांची आपबीती जाणून घेतली आणि यावर अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, आता राष्ट्रीय महिला आयोगाने या सगळ्या पीडितांची आपबीती जाणून घेतली, यामध्ये अतिशय धक्कादायक माहिती उघड झाली। नेमकं आतापर्यंत काय काय समोर आलं? कल्याणी, आतापर्यंत या टीसीएस प्रकरणी जवळपास 7 संशयित आरोपी अटकेत आहेत। वेगवेगळे नवीन खुलासे या सगळ्या प्रकरणामध्ये रोज होताना आपल्याला बघायला मिळतोय। संपूर्ण देशभर हा मुद्दा गाजतोय। काही महिलांवरती लैंगिक अत्याचार, विनयभंग, धर्मांतराचा प्रयत्न अशा पद्धतीचे वेगवेगळ्या घटना इथे काम करणाऱ्या महिलांसोबत घडलेल्या होत्या आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर 7 संशयित आरोपींना आतापर्यंत नाशिक पोलिसांनी अटक केलेली आहे। या सगळ्या प्रकरणाचा जो तपास आहे तो नाशिक एसआयटीकडून केला जातोय आणि त्याच पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणा असेल किंवा राष्ट्रीय महिला आयोग असेल अशा वेगवेगळ्या ज्या इथे तपास यंत्रणांनी सुद्धा या घटनेची गंभीर दखल घेत या सगळ्या प्रकरणाचा चौकशी करताना आपल्याला बघायला मिळते। आता यामधले जे पीडित आहेत त्या पीडितांची जी माहिती आहे ती माहिती आता या सगळ्या तपासामध्ये समोर आल्याचं ज्या इथे सूत्रांनी माहिती दिलेली आहे। एका महिलेचे वडील हे कॅन्सरग्रस्त होते, त्यांच्या उपचारासाठी तिला नोकरीची गरज होती। वडिलांना औषध असेल किंवा डॉक्टरांचं जे उपचार असेल अशा वेगवेगळ्या कारणासाठी या मुलीला खरं तर नोकरीची अत्यंत गरज होती, म्हणून हे त्रास या मुलीने सहन केल्याची जी माहिती आहे ते तपासामध्ये समोर आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आणखीन एक जे पीडित आहेत त्यांचीही खरं तर हे कुटुंबाची जी परिस्थिती आहे ती अत्यंत जे हालाकीची होती, म्हणून याही पीडितेला नोकरीची गरज होती, म्हणून तिने हे सगळं त्रास आतापर्यंत सहन केल्याची जी माहिती आहे पोलीस तपासामध्ये हे दिलेली आहे। अशा पद्धतीची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। अशा पद्धतीचे वेगवेगळे कारण जे आहेत ते आता समोर येताना आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा अजूनही तपास केला जातोय। त्यामुळे अजूनही तपासामध्ये काय काय माहिती समोर येतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच किरण, त्यामुळे राष्ट्रीय महिला आयोग सुद्धा अहवाल नेमका काय बनवतो याकडे सुद्धा लक्ष असणार आहे। तर अशा पद्धतीने औषधांसाठी पैशांची गरज असल्यानं पीडितेनं मानसिक छळ सहन केला अशी माहिती समोर येते। तर दुसरीवर कुटुंबाची जबाबदारी असल्यानं धर्मांतराच्या छुप्या अजेंड्याला ती बळी पडली अशी देखील माहिती आता समोर येते।